मी मेजर प्रतापराव महाडिक। काका मी आईला आणि दादूला बोलवते। हो। Have a seat. खरंच तुम्ही फक्त चिठ्ठी घेऊन आलात? हे नाही आले तुमच्या बरोबर? हे माझी आई आणि आई हे मेजर प्रतापराव महाडिक। अहो हो पण तुम्ही एकटेच कसे आलात? हे का नाही आले तुमच्या बरोबर? आम्ही सगळेच त्यांची वाट पाहत होते, माहिती असायला हवं त्यांना। या माझ्या दोघी मुली, ही मोठी देवयानी आणि ही धाकटी साक्षी। दोघी एवढ्या एवढ्या असताना गेलेत होय इथून। परत नक्की येईन असं आश्वासन देऊन गेले, अजून नाही आले। मी काय म्हणते मेजर साहेब, त्याला बरोबर का नाही आणलं तो? मी त्याची गोदा काकू वाट पाहते त्याला सांगितलं नाही? गोदा काकू तुम्ही बाबांना खरंच जवळून पाहिलायत का? कसे दिसतात बाबा आता? हे आमचे बाबा डॉक्टर डी.व्ही. देशमुख। Thank you, sir. नमस्कार, मी मेजर प्रतापराव महाडिक। मी मेजर आहे असं सांगताना मला जेवढा अभिमान वाटतो, त्याहीपेक्षा जास्त अभिमान मी मृत्युंजयचा मित्र आहे हे सांगताना होतो। आम्ही दोघंही मराठा रेजिमेंटमध्ये एकत्र होतो। अनेक लढाया आम्ही दोघांनी मिळून एकमेकांना साथ देत देत लढलेल्या आहेत। कुठल्या लढाईत हार पत्करणं मराठी रेजिमेंटला मान्यच नव्हतं। नो नेव्हर।
ही गोष्ट आहे 17 वर्षांपूर्वीची. माझं आणि मृत्युंजयचं पोस्टिंग काश्मीरमध्ये झालं होतं. आम्ही तातडीनं तिथे पोचलो. फायरिंग सुरू केला. शत्रूला अगदी चोख प्रत्युत्तर दिलं. घनघोर युद्ध झाला. 24 तासांच्या धुमश्चक्रीनंतर शत्रूची पिछेहाट सुरू झाली. विजय तर आम्हाला समोर दिसत होता म्हणून आम्ही अधिक जोमानं लढत होतो. त्या शत्रूला कायमची अद्दल घडावी म्हणून अधिक आक्रमकतेने आम्ही हल्ला चढवला त्यांच्यावर. त्यांना पळवता पळवता आमच्या सीमा ओलांडून आम्ही त्यांच्या प्रदेशात कधी घुसलो आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही. अचानक एक गोळी आल्याने माझ्या पायात शिरली. बेभान होऊन लढत असल्यामुळे मला लक्षात सुद्धा आलं नाही की जखम झाली आहे. एक एक क्षणी मला ग्लानी येऊ लागली. त्याही अवस्थेत मी पाहिलं मृत्युंजय मला कव्हर करत लढत होता द्वेषानं. त्याचा तो आवेश, त्याची ती आक्रमकता पाहता पाहता माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हळूहळू मला आजूबाजूचे आवाज सुद्धा ऐकू येण्याचे झाले. माझा मृत्युंजय माझ्यापासून दूर चाललाय, खूप दूर. माझं रेजिमेंट माझ्यापासून दूर चाललंय असं जाणवत होतं त्यावेळेला. आणि अचानक मी कोसळलो. काही दिवसांनंतर माझे डोळे उघडले. तेव्हा चांगली गोष्ट ही होती की मृत्युंजय माझ्या समोर बसला होता. आणि वाईट गोष्ट ही होती की आम्ही दोघेही शत्रूच्या ताब्यात होतो. चौदा वर्ष मी आणि मृत्युंजय शत्रूच्या तुरुंगात एकत्र होतो. आणि एके दिवशी आम्हाला कळलं मृत्युंजयला आमच्या तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवण्याचा निर्णय शत्रूने घेतलाय. खूप वाईट वाटलं मला आणि मृत्युंजयला, दोघांना. आम्ही एकमेकांना कायमचे दुरावणार होतो, कायमचे. 14 वर्ष आम्ही दोघेही एकमेकांना घरच्या लोकांच्या आठवणी सांगत होतो. म्हणून त्या रात्री आम्ही निर्णय घेतला आपापल्या नातेवाईकांच्या नावानं चिठ्ठ्या लिहायच्या आणि एकमेकांना द्यायच्या. ज्याची आधी सुटका होईल त्यांनी ती चिठ्ठी त्या नातेवाईकांना नेऊन द्यायची. माझी आधी सुटका झाली म्हणून ही मृत्युंजयनं दिलेली चिठ्ठी देण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. तीर्थरूप बाबांना साष्टांग नमस्कार. आपलं मूल आपल्यापासून दूर असल्यावर एका बापाला काय दुःख होतं ते बाप म्हणून आज मीही समजू शकतो. आज मी तुम्हाला मनापासून थँक्स म्हणणार आहे. तुम्ही आयुष्यावर मनापासून प्रेम करायला शिकवलत ना, त्याबद्दल.
आज कधी कधी या अंधाऱ्या कोठडीत मी वयाने काही वर्ष मागे जात पुन्हा पुन्हा तुमचा मृत्युंजय म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण इथून बाहेर पडल्यावर हो, इथून बाहेर पडणार आहे. कारण मी खरंच आयुष्यावर प्रेम करतोय. तर इथून बाहेर पडल्यावर मला माझ्या मुलींसाठी तुमच्यासारखा चांगला बाबा होणं हीच माझी एकमेव इच्छा आहे. बाबा, तुम्ही आजपर्यंत माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत आला आहात. आता तुम्हाला अजून एक इच्छा पूर्ण करायची आहे. मी सुटून परत येईन तेव्हा मला थकलेले बाबा पाहायचे नाही आहेत. तेव्हा तब्येतीची काळजी घ्या. प्रिय वहिनी, प्रिय प्रतीक्षा, नाराज असशील ना माझ्यावर? तू प्रतीक्षा या नावानं माझ्याशी लग्न करून या घरात आल्यावर तुला पुढच्या आयुष्यात माझीच प्रतीक्षा करायची वेळ येणार आहे असं मला खरंच वाटलं नव्हतं. आपण दोघांनी मिळून खूप स्वप्न पाहिली होती. पण ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी परिस्थितीनं तुझ्यावरच टाकली आहे. तुझ्याबद्दल बोलताना मला अपराधीपणाच्या भावनेमुळे खरं तर काय लिहावं काही सुचत नाहीये. पण एवढं लक्षात ठेव की आज तू माझ्यासाठी जेवढी तळमळते आहे तशीच तळमळ, तेवढीच तडफड माझी तुझ्यासाठी इथे सुरू आहे. तुझा अनंत अपराधी नवरा मृत्युंजय. प्रिय देवयानी, तुला आठवतंय घर सोडताना तुझ्या आवडत्या डायरीमध्ये कविता लिहून ठेवली होती. बरं का ग देव, कोणीतरी आहे आता तुला ताई म्हणणार. हात पकडून तुझ्या अवतीभोवती फिरणार. प्रयत्न करून बघ देव मोठी ताई होण्याचा. तुझ्यातला अर्धा खाऊ तिला काढून देण्याचा. आता तुला एवढंच सांगेन की ह्याच्याही पुढे जाऊन मोठी होण्याचा प्रयत्न कर. कारण तुझी फक्त आज साक्षीलाच नाही तर या घराला गरज आहे.
प्रिय मकरंद आणि अभिलाषा, सॉरी मित्रा, मी तिथे नसण्याने घराची सगळी जबाबदारी आज तुम्हा दोघांवर येऊन पडली. मित्रा, खूप बोलायचंय तुम्हा दोघांशी. ज्यावेळी मी परत येईन ना त्यावेळी तुमच्यावरील भार मी हलका करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. मकरंद, मला एका गोष्टीसाठी मात्र तुझा नक्कीच हेवा वाटतो की तू मुलगा म्हणून बाबांच्या जवळ आहेस आणि बाबा म्हणून श्रावूच्या जवळ आहेस. ग्रेट मित्रा. आणि हो, घरची जबाबदारी पार पाडताना श्रावणीकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस. नमस्कार गोदा काकू. गोदा काकू, मी लवकरच परत येईन असं तुला दिलेलं प्रॉमिस मी अजूनही विसरलेलो नाहीये. तुझ्या हातचा लाडू खाऊन खूप वर्ष झाली. तुझी आठवण येताच आजही त्या लाडवाची चव माझ्या जिभेवर रेंगाळते. प्रिय साक्षी, कशी आहेस बेटा? घरामध्ये तू सगळ्यात लहान आहेस म्हणून तुझा सगळ्यात शेवटी नंबर. पण तू लहान आहेस म्हणून तुला गोड पापा किंवा आशीर्वाद असं काही न म्हणता असं समज की तुझा बाबा आता तुझ्या समोर आहे आणि तो तुला सॅल्यूट मारतोय. आज तुला सॅल्यूट मारण्याची इच्छा मी जरी पत्रातून पूर्ण करत असलो तरी लक्षात ठेव, तुला सॅल्यूट मारण्यासाठी मी लवकरच परत येणार आहे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे. प्लीज. शक्य झालं तर तुमच्या उर्वरित आयुष्यात तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला सैनिक बनवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या मनात असा विचार रुजवा की बाबा रे, तू डॉक्टर, इंजिनियर, वकील जे असशील ते नंतर. पहिलं हे लक्षात ठेव की तू या देशाचा जागरूक सैनिक आहेस. वाह. समोरच्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं ही तुझी जबाबदारी आहे. हे ज्या दिवशी शक्य होईल ना त्या दिवशी या देशात येऊन हल्ला करण्याची, इथल्या निरपराध लोकांवर गोळीबार करण्याची, ट्रेन बसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची आणि आपल्या मागण्यांसाठी सर्वसामान्यांना ओलीस ठेवण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.